जागर तुझ्या शक्तीचा, उत्सव आमच्या भक्तीचा, गुणगान गाऊनी तुझे आरंभतो उत्सव नवरात्रीचा. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा. तर पांढरा रंग शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे. तर आजच्या दिवशी शैलपुत्र मातेची पूजा केली जाते. तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी सकाळी मी इकडं साडी नेसून आलेली आहे, कारण की आपल्या घरामध्ये घटस्थापना करायची होती. आजचा देवीचा रंग होता पांढरा, त्यामुळे मी पांढऱ्या कलरची साडी आणि प्लस गुलाबी कलरही मिक्स आहे. तर अशा कलरची साडी मी वेअर केली होती. तर सकाळची अगोदरती म्हणजे देवपूजा करण्या अगोदरती समई वगैरे धुवून घेतल्या, त्याचबरोबर वाती वगैरे करून घेतल्या. त्यानंतर गोमूत्र शिंपडून घेतलं सगळीकडे, कारण की घर तर स्वच्छ झालंच होतं, फरशा वगैरे पण पुसून झाल्या होत्या, पण परत एकदा म्हटलं गोमूत्राने शुद्ध करावं. कारण की आपल्या घरामध्ये 9 दिवसासाठी देवी बसणार आहे, घटस्थापना होणार आहे. तर सगळीकडं गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर देवाची पूजा करायला घेतली, अभिषेक करायला घेतला. अभिषेक मी इकडं अगोदर थोडंसं गोमूत्र ओढलं, त्यानंतर दही, दूध, त्याचबरोबर मध आणि तूप या सगळ्याचा वापर केला होता मी इकडं. साडी वेअर करून काम करणं खूपच आवड व्हायला लागलं, कारण की साडीची सवय मोडलेली आहे ना. अगोदर 4-5 वर्षाखाली रोज डेली वेअरमध्ये साडी असायची बरं का, पण आता ते अशक्यच होते. त्याच्यामुळे मी काही जास्त हेवी साडी वेअर केली नव्हती. आपली डेली यूजमधली जी नॉर्मल साडी होती तीच वेअर केली होती. तर इकडे देव घासत होते आणि त्याच्याचबरोबर देवांना स्वच्छ पाण्याने धुवूनही घेतलं होतं. आदल्याच दिवशी ह्यांनी मस्तपैकी देवांना पितांबरीने वगैरे धुवून काढलं होतं, स्वच्छ केलं होतं. त्यामुळं आज मला काही जास्त करायला नव्हतं. अभिषेक वगैरे घालून मग देवांना स्नान घालायचं होतं. 9 दिवसासाठी 10 दिवसासाठी आपल्याला देवाला हलवायचं नाही आहे. त्याच्यामुळं नवरात्रामध्ये देवांना पानावरती ठेवलं जातं. तर इकडं पानं ठेवून घेतलेले आहेत देवांसाठी, आणि दुसरीकडं मी स्वामी समर्थांचा अभिषेक करायला घेतलेला आहे. आज दोघेही घरी होते. आयुषला स्कूलला सुट्टी होती, त्याचबरोबर ह्यांनाही शिफ्ट चेंज होऊन आली होती, त्यामुळे त्यांनाही सुट्टी होती. तर स्वामी समर्थांचा अभिषेक करत होते, तर आयुष शूट घेत होता. तर इकडे देवपूजा आपली सगळी आटपून झालेली आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. जोपर्यंत स्वामींना अशा रूपात पाहत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात झालीच नाही असं वाटतं. तर कसे वाटतात स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मस्त असे फुलं वाहून घेतलेले आहेत देवांना, आणि आपल्या झाडालाही जास्वंदाचे खूप सारे फुलं आलेले होते, पाहू शकता तुम्ही. पूजा झाल्याच्या नंतर इकडं घटस्थापनेसाठी मी पंतरवाई आणली होती बाजारातूनच शुक्रवारच्या, कारण की आमच्या ज्या आत्या सासूबाई आहेत त्या म्हणल्या शुक्रवारचंच घे घट वगैरे जे असते ते, कारण की दुकानात घ्यायचं म्हटलं की ज्या दिवशी घटस्थापना वगैरे असते त्या दिवशी खूप तारांबळ उडते. मग खरोखरच की आजच्या दिवशी मुहूर्त पण खूप लवकरचा होता, सकाळचा होता. मग हे सगळं साहित्य वगैरे आणणं जमलंच नसतं. 10 दिवसासाठी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा होता, तेही दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे मी इकडं. त्यानंतर पाटाच्या खाली थोडीशी रांगोळी काढून घेतली, आणि त्यानंतर पाटावरती नवीन जे वस्त्र आणलेलं होतं ते अंथरून घेतलं आणि पानं ठेवून घेतली, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर घट ठेवता येईल. तर जो घट होता त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. मी पण गेले 3 ते 4 वर्ष झालं घट स्थापना करते. याच्या अगोदर सासूबाई करायच्या. आता सगळ्याच विधी, सगळेच देवकार्य वगैरे सगळं माझ्याकडे आलेलं आहे, आणि मीही ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. जशी माझी मम्मी करत होती पूजा, घटस्थापना वगैरे, तशाच पद्धतीने मी इकडं करते. कारण की आमच्या आईंना पण यातलं फारसं माहीत नाही. त्या पण म्हणजे याचं त्याचं पाहून किंवा ऐकूनच त्या करत होत्या. पण मी लहानपणापासून माझ्या मम्मीचं पाहून आलेले आहेत, तशाच पद्धतीने करते. इकडं मी 9 प्रकारचे धान्य घेतले होते, जे की अर्धे बाजारातून आणले होते आणि अर्धे घरामधले घातलेले होते. ह्याच्यामध्ये सातू आहेत, जवस आहे, हळीव आहे, आणि गहू, हरभरा, त्याचबरोबर आणखी कडधान्य, वाटाणा वगैरे आहे त्याच्यामध्ये. बऱ्यापैकी असे 9 साहित्य आहेत त्याच्यात. तर इकडं वावरी अगोदरच चाळून घेतली होती त्यांच्याकडून. वावरी काल उन्हामध्ये ठेवली, आणि मग रात्री शॉपमधून आल्याच्यानंतर मी आयुषला भरायला लावले, कारण की मला डाऊट आला की पाऊस येईल म्हणून. आणि रात्री असा तुफान पाऊस आला की सकाळी 12 वाजले तरी पाऊस उघडलाच नव्हता आज. वावरी तशीच जर ठेवली असती ना तर पूर्ण भिजून गेली असती. रात्री डोक्यात आला, त्यामुळे वावरी भरून घेतली
आणि मग सकाळी आपल्याला आयतं हे सगळं काम करायला भेटलं नाही, तर ती पूर्ण भिजून गेली असते आणि आज घट स्थापनेसाठी प्रॉब्लेम झाला असता. तर इकडं जे आपण घट बसवणार आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं, त्याच्यासोबत खारी खोबरं, हळकुंड आणि 1 रुपयाचं कॉईन, हळदी कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि त्याचबरोबर ती घट ठेवल्याच्या नंतरनं परत एकदा वावरे हांतरून घेतली त्याच्यावरती. माझं घरातलं बाकीचं सगळं काम तसंच होतं, कपडे वगैरे आणि फरशी वगैरे तेच झालं होतं, भांडे धुवून झाले होते, स्वयंपाक वगैरे काहीच केला नव्हता, इवन फराळाचं पण नव्हतं काही केलेलं. गेल्या वर्षीचा पण घटस्थापनेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला होता. घटाला पूर्ण वावरी वगैरे झाल्याच्या नंतरनं मग इकडं आता घटस्थापनेसाठी वरती ठेवते आणि त्यानंतरनं मग याच्यामध्ये नारळ ठेवला जातो. 9 दिवसासाठी अखंड दीप प्रज्वलित केलं होतं, दिवाही लावून झाला होता. त्याचबरोबर मी इकडं नारळही ठेवून घेतला. हे सगळं आटपून झाल्यानंतर घरातली पण बाकीची कामं होतीच. घरातली कामं झाल्यानंतर शॉपवरही जायचं होतं आणि 1 वाजता माझा ऑनलाईन क्लास पण होता. तर बरीचशी धावपळ वगैरे धांदल उडाली होती आजच्या दिवशी, कारण की पाणीही आलं होतं आणि घरातली साफसफाई अर्धी राहिली होती, फरशा वगैरे पुसणं राहिलं होतं. तर ते करून मग घटस्थापना वगैरे करणं. तरी सकाळी आम्ही सगळेजण लवकर उठून लवकर आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या आमच्या सगळ्यांच्याच आणि मुहूर्ताच्या मध्येच आपलं घटस्थापना वगैरे झालेली आहे आणि सगळं व्यवस्थित आपलं पूजा अर्चा घरातलं सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. तर मी आजचा रंग होता पांढरा, त्यामुळं मग व्हाईट कलरची अशी पांढऱ्या कलरची रांगोळी काढून घेतली. हे रांगोळीची डिझाईन मी यूट्यूबला माहीत नाही यूट्यूबला का फेसबुकवरती होते, त्याचे स्क्रीनशॉट घेतले होते, तेच पाहून मी केलेले आहे. 5 फळं ठेवलेली आहेत, 5 सुपारीचा विडाही ठेवलेला आहे आणि आपली घटस्थापना इकडं पूर्ण झालेली आहे, पाहू शकता. तर इथे माझं काही चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता कमेंटद्वारे. आमच्या इथे तर अशा पद्धतीने घट बसवले जातात. आई अशाच बसवायच्या आणि माझी मम्मी. आमच्या इकडं नारळ ठेवत नाही, इकडे नारळ ठेवतात. तर त्याच पद्धतीने इकडं घटस्थापना केलेली आहे. घटस्थापना झाल्याच्या नंतरनं मी हळदी कुंकू लावून घेते देवीला. देवीची अजून आरती करायची बाकी होती. अगोदरती आहे ना आमच्या इथं माझं जसं लग्न झालं ना त्यावेळेस गोंधळी यायचे देवीची आरती करण्यासाठी बरं का, आणि घट हलवण्यासाठी पण आता ते लोक येतच नाहीत, तर फक्त देवीच्या आरतीसाठी जातात मंदिरातल्या, घरी येत नाहीत. तर इकडं आमची आरती चाललेली होती, त्यांच्याकडून आरती करून घेतली. ते घरीच होते आणि आयुष्य टाळ वाजवत होता. ते आंबे करुणा विस्तारे, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, दत्तासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारी संजीवनी. जय देवी त्रिवेणी पाता तुझैसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही वाद करता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी, ते तू दासा लागी, वैष्णवलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, दत्तासुरमर्दिनी. आरती झाली आणि देवीला साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवून घेतला. आईने हे आशीर्वाद घेतला, देवीची पूजा केली. आयुषला शाळेला सुट्टी होती, त्यामुळे तोही घरी होता. त्याने देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही अशा पद्धतीने घटस्थापना केली आमच्या घरी. तुमच्या इथं कशी केली नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत असेच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.